फणस कापून दाखवत आहे. त्याच्यामध्ये कोयत्याला तेल लावलेलं आहे खोबऱ्याचं आणि मधोमध चीर पाडली आणि आता तो मधोमध बरोबर हाताने केलेला आहे. हातालाही खोबऱ्याचं तेल लावलेलं आहे. मधला जो फणसाचा दांडा असतो तर तो काढून टाकला आणि आता गरे त्याचे काढून घ्यायचे सगळे. आता हे जे गरे आहेत हे आपण आठीळ त्याची वेगळी करणार आहे आणि त्याचा जो गर आहे त्याच्यापासून रेसिपी बनवणार आहोत. तुम्ही बघत असाल तर आठीळ वेगळी करून दाखवलेली आहे आणि याप्रमाणे आपण त्या फणसाच्या सगळ्या गऱ्यांचा आठीळा बाजूला काढून गर फक्त वेगळा केला आहे. आता साहित्य: फणसाचा गर, गूळ घेतलेला आहे, रवा आहे, मैदा आहे, साजूक तूप आहे आणि थोडंसं मिठाचा दाणा आहे. प्रथम आपण हा जो गर काढलेला आहे हा मिक्सरच्या भांड्यातनं फिरवून घेऊया जेणेकरून तो सगळा एकसारखा होईल. ही जी फणसाची रेसिपी मी दाखवते ही वटपौर्णिमेच्या दिवशी नवविवाहित तरुणी जे वाण देतात त्याच्याबरोबर कोकणामध्ये हे उंबर किंवा फणसाच्या या पुऱ्या दिल्या जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की करून बघा. पॅनमध्ये साजूक तूप घेतलेलं आहे आणि तूप विरघळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा जो फणसाचा गर आहे तर तो घालणार आहोत. हा गर छानपैकी हलवून घ्यायचा आपल्याला. तो चिकटत नाही अजिबात पॅनला. तुम्ही बघत असाल तर तो छान तुपामध्ये मिक्स होतोय आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं गरम झाल्यानंतर गूळ घालणार आहोत लगेच आणि गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे ढवळायचं आहे जेणेकरून ते छान मिक्स होईल. किंचित मिठाचा दाणा घातला आहे. गोड पदार्थामध्ये आपण किंचित मिठाचा दाणा घालतो जेणेकरून त्याची चव अजून खूप छान होते. आणि आता आपण गूळ घालतोय. फणसाचा गरा कितपत गोड आहे ते बघून तुम्ही गुळाचं प्रमाण ठरवा. हा 1 वाटी फणसाचा गर होता ज्याला आम्ही साधारण अर्धी वाटी गूळ घातलेला आहे कारण फणस गोड होता. जर फणस कमी गोड असेल तर हे प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आणि हा बरका फणस आहे. बरका फणसाचा हा गर आहे. त्याच्यामध्ये गूळ घालून ते छान आपल्याला ढवळायचं आहे. एक 3 ते 4 मिनटं आपण सतत जेव्हा ढवळतो तर त्याच्यानंतर त्याचं छान मिश्रण तयार होतं. त्याला एक चकाकी पण येते. तुम्ही बघत असाल तर हे मिश्रण मी ढवळून दाखवते आणि फक्त सतत 3 ते 4 मिनटं याला ढवळायचं आहे. तसंच ठेवून द्यायचं नाही. सारखं ढवळल्यानंतर गूळ छान त्याच्यामध्ये वितळतो आणि त्याला एक छान चकाकी येते. तुम्ही बघत असाल तर ते मिश्रण एकजीव झालं आहे. त्याला छान चकाकी पण आले. आणि आता आपण याच्यामध्ये बाकीचे जे जिन्नस आहेत तर ते घालणार आहोत. इथे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा थोडा मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता. तर हा आपण रवा घालतोय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मैदा घालणार आहोत. हा मैदा घातला आहे आणि आता आपण हे एकजीव करून याचा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे. छान मिश्रण हे सुरुवातीला चमच्याने करा कारण गरम असतं आणि नंतर आपण हाताने हा गोळा मळू शकतो. हा गोळा एक साधारण 5 मिनटं आपण त्याला रेस्ट द्यायचे. खूप काही ठेवायची गरज नाही आणि नंतर लगेच आपण त्याच्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत. पुऱ्या लाटल्यानंतर मग त्या तळायच्या आहेत आणि ह्या पुऱ्या 8 ते 10 दिवससुद्धा छान टिकतात. तुम्ही प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता. तुम्ही बघत असाल तर खूप छान फुगतात आणि खुसखुशीत होतात. या पुऱ्या कडक होत नाहीत. जसं आपण भोपळ्याचे घारगे करतो तशाच या फणसाच्या गऱ्याच्या पुऱ्या आहेत ज्याला कोकणामध्ये उंबर असं म्हणतात. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. पारंपरिक रेसिपी आहे, पटकन होणारी आहे आणि वटपौर्णिमेला हे वाण म्हणून सुद्धा दिलं जातं. तर नक्की ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या या पुऱ्या आता तळून तयार आहेत. या पद्धतीनेच मी सगळ्या बाकीच्या पण पुऱ्या तळून घेणार आहेत.
ह्या आपल्या पुऱ्या फणसाच्या रेडी आहेत, ज्याला फणसाचं उंबर म्हणतात.